नाशिकच्या जागेवरून महायुतीत निर्माण झालेला त्रांगडे अखेर 3 आठवड्यांनी दूर होण्याच्या मार्गावर असून हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। आता शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी दिली जाईल का? नवा चेहरा म्हणून जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांना रिंगणात उतरण्यात येईल का, याची उत्सुकता आहे। महायुतीत तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाशिक मतदारसंघ शिंदे गटाला राखता येईल की नाही याबाबत साशंकता होती। भाजपने नाशिक हा आपला बालेकिल्ला असल्याचा दावा केला होता, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केली होती। त्यातच भाजपने नेते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केल्याने सर्व समीकरण बदलली होती। प्रारंभी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध करून नाशिकच्या जागेवर दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वर भुजबळांचे नाव आल्यानंतर बदलला। जागा राखण्यासाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे मुंबई वाऱ्या करून शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले। या घटनाक्रमात भुजबळ यांनी शुक्रवारी स्वतःहून माघार घेतल्याने स्पर्धेतील प्रबळ दावेदार बाजूला झाल्याने शिंदे गटाकडून मानलं जातंय। भुजबळ यांच्या निर्णयाने शिंदे गटाकडून स्वागत होतंय। उत्तर महाराष्ट्रात नाशिक हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे। शिवसेनेच्या भावनांचा आदर करून भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारी मागे घेतल्याबद्दल जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी आभार मानले। शिंदे गटाचे खासदार आणि इच्छुक हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावात प्रचार केलाय। भाजपमध्ये गोडसे यांच्याविषयी नाराजी होती। अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही नाराजी दूर होईल असं गोडसे यांनी नमूद केले। मध्यंतरी गोडसे आणि भुजबळ यांच्या नावावरून मतभेद झाल्यानंतर महायुतीत स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं। उमेदवार निश्चितीत या सर्वेक्षणाचा आधार घेतला जाईल की गोडसेंना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल, याकडे शिंदे गटासह मित्र पक्षांचंही लक्ष लागून आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।